नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शिराळा तालुक्यात वर्षावास प्रारंभ. भारतीय बौद्ध महासभा तथा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा शिराळा आयोजित शिराळा बौद्ध विहार येथे वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिक्खू संघ वर्षभर भ्रमंती करत असतो. पावसाळ्यामध्ये या भिक्खू संघाला अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. प्रचंड पावसामुळे नद्या ओढ्यांना पूर यायचे. प्रसंगी काही भिक्खू पुरातून वाहून जायचे. पावसामुळे अनेक भिक्खू आजारी पडत. चिखलातून शेतातून भ्रमंती करीत असता पिकांचे मोठे नुकसान व्हायचं. तसेच छोटे छोटे जीवजंतू पायाखाली तुडवले जायचे. या गोष्टी भगवान बुद्धांच्या लक्षात आल्यावर आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या पावसाळ्यातील 3 महिन्याच्या कालावधीत एकाच ठिकाणी लेण्यांमध्ये वास्तव्य करायचे. धम्माचा अभ्यास, चिंतन, मनन करायचे. याच कालावधीला तथागताने वर्षावास काळ म्हटलं आहे. कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. सांगली जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष रवींद्र लोंढे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिराळा तालुका अध्यक्ष जगन्नाथ परुळे यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा पश्चिमचे संरक्षण सचिव आणि शिराळा तालुका सचिव व समता सैनिक बौद्धाचार्य शशिकांत कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं. प्रमुख उपस्थिती भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य आणि तालुका प्रभारी ॲडव्होकेट गौतम कांबळे, अशोक कांबळे, रमाकांत मोहिते, जगन्नाथ झाडे, सुभाष दळवी, ज्योतिराम दळवी, संभाजी बनसोडे, श्रेया कांबळे, समता सैनिक कमांडर रवींद्र शिवजातक आदी मान्यवर पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केली. बौद्ध राजा सम्राट अशोक राजाचा आणि भोजनाचा राजा छत्रपती शिवाजीराजे, शूरवीर छत्रपती संभाजीराजे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजीराजे, क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांचे साहित्य, ज्यांचे विचार देश विदेशात लोकप्रिय झाले असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा अनेक पुराणीवीर राष्ट्रपुरुषांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देवा अभिवादन प्रचार करा. त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, संत कबीर, संत गुरुनारायण, जगद्गुरु संत तुकाराम अशा अनेक राष्ट्रसंतांना पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं देवा अभिवादन प्रचार करा. बुद्धो मे शरणं वरं होतु मे जय मंगलम नास्ति मे शरणं अयं धम्मो एतेन सच्च वचन होतु मे जय मंगलम नास्ति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन जय मंगलम साधु 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 बुद्धं नमः संघं नमः.